हा ग्रंथोत्सव 2013 खरं तर हे 2014 साली शाळेची चर्चा झाली की थोडेसे शासकीय विलंबामुळे 2013 आणि आपलं आर्थिक वर्ष तसं 2013-14 असं असतं, त्यामुळे काय असं झालं तरी त्याचा फरक पडत नाही. आणि काल वाचन काल आणि आज या विषयावरती आपण काल ऐकलं. आज वाचन आणि माझा आनंद या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि उद्या या ठिकाणी निमंत्रित खुले कवी संमेलन आहे. आपण सर्वजण या ठिकाणी जी थोडे लोक आला ते नक्की वाचनावरती प्रेम करणारे आहात. महात्मा गांधी यांना म्हणाले होते की माझा भारत जर तुम्हाला बघायचा असेल तर खेड्याकडे गेला. आता लेखक या नात्याला कवी या नात्याला मी जर तुम्हाला सांगू शकतो की माझा वाचन जर तुम्हाला बघायचं असेल तर खेड्याकडे गेला. सगळ्या शहरामध्ये पुण्या मुंबईमध्ये सर्व साहित्य परिषदेमध्ये ही अवस्था आहे. 9च लोक आलेले असतात. एकदा विंदा कर्दीकर म्हणजे हे आता गोष्टी वाहिन्या आल्यानंतर नंतरची गोष्ट आहे, पण ज्या वेळेला वाहिन्या सुद्धा आलेल्या नव्हत्या त्या काळातली गोष्ट आहे. विंदा कर्दीकर बापट आणि मंगेश पडगावकरांचे काल वाचनाचे खूप मोठे कार्यक्रम होत होते. आणि त्यानंतर बापटांच्या डोळ्याला कमी दिसायला आणि विंदा कर्दीकर थोडंसं कमी दिसत होतं आणि मंगेश पडगावकर आपण करायचं. तर ते विंदा कर्दीकर मंगेश पडगावकर म्हटले, अरे मंगेश म्हटले की समोर किती लोक आहेत. तर मंगेश पडगावकर म्हटले की हाताच्या बोटावर पडणारे लोक समोर आहेत. 9 माणसं माझ्या समोर आहेत. म्हणाले अरे म्हणते 9 माणसं आहेत. मग म्हणते अरे आपल्या कार्यक्रमाला गर्दी होत होती, थिएटरला जागा लागत होती, लोक दारात उभारून ऐकत होते, आपली लोकप्रियता कमी झाली की काय झालं. मंगेश पडगावकर म्हणते तसं झाला असेल, कमी झाला असेल. विंदा कर्दीकर म्हणते तसं झालेलं नाही. म्हणते त्या 9 लोकांना जर विचारलं तर या 9 लोकांच्या घरामध्ये इंडियन ब्लॉक मधून आलेला नाही, तेव्हा आलेलं नाही, पण ते कन्फर्म करून घ्यायला आपल्याकडे आले. तर अशी परिस्थिती झालेली आहे. त्या ह्याच्यावरती वाहिन्या जिंकली काढलेल्या आहेत खूप. त्या मराठीमध्ये त्या केबलला वाहिनी म्हणतात. माझ्या एका गोष्टीतच मी असं म्हणतो की वाहिन्यांवरून घराघरात घुसलेली गटार, त्या वाहिनीला गटारा वाहिन्यांवरून घराघरात घुसलेली गटार, त्यात बुडून चालली आपली मुलं, छाटले जातात, त्यांचे विचार बिघडवले जातात, त्यांचे आचार. ती बोलतात खंडापासून ती बोलतात, जातात आणि नाचतात सुद्धा. अगदी सगळं जमते त्यांना जगणं सोडून, कारण जगण्याचा मार्ग न सांगणारे होते. तर वाचन आणि माझा आनंद या विषयावरती पहिल्यांदा बोलावं असं, कारण आनंद काय असतो वाचनातला तो या TV समोर बसणाऱ्या पिढीला आपण सांगायलाच पाहिजे. कारण तो अनुभव आपण घेतलेला आहे. एक काळात लेखक हा हिरो होता. बाबा कदमांची कादंबरी कधी येणार म्हणून आपल्याला राग लावत होतो. आपल्याला बोर्डवरती पोस्टर्स पुण्यातल्या आपण चौकात किंवा आजूबाजूला बघायला मिळत होते. मार्केटला नगर वाचनाच्या चौकात पण बाबा कदमांची रणजित कादंबरी याला बघायला पण पाहिजे. आता ती आपुलता आपण संपलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करत असताना मला ते आनंदाचे क्षण गवसले आणि मी ते टिपले तेवढे काही 4-2 क्षण तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि अपेक्षा अशी व्यक्त करणार आहे की आपण सुद्धा वाचत असताना अशा प्रकारचे जे आनंदाचे क्षण असतात ते आपल्या अंतःकरणाच्या कृतीमध्ये जर साठवले तर आपलं जगणं स्वतःचं तर समृद्ध होतं, पण अशा प्रकारच्या व्यासपीठावरनं ते जर दुसऱ्यांना आपल्या आनंदाचे क्षण निभाईसारखे जर वाटत गेलो तर त्यांचंही जगणं आनंद होतं. मित्रांनो, समाजामध्ये माझ्यासारखा एक शिक्षक डोळे उघडून वावरत असताना अनेक वेळा आम्हाला अस्वस्थ करणारे प्रसंग आमच्यासमोर उभे राहतात. मग ते विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असो, ते शिक्षकांच्या संदर्भामध्ये असो, समाजामधल्या शासन व्यवस्थेमधल्या अन्य काही घटनांच्या संदर्भातले असो, संवेदना बोथट करणारे प्रश्न असो, वृद्धाश्रम ही संकल्पना नव्याने ठामपणाने दृष्टी आहे ती चांगली आहे का वाईट आहे याच्यामध्ये न जाता वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर आलेला एखादा प्रसंग असो, संस्कृती आणि संस्काराच्या पुढे उभा राहिलेलं प्रश्नचिन्ह असू दे, राजकारणामध्ये
हे का प्रश्न उभे राहतात.